छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि उमेदवारीवरनं नाराजांनी उपोषण सुरू केलंय। चर्चेसाठी बोलावलं असताना कार्यालयाचं दार बंद केलं असा संतप्त प्रश्न आंदोलक महिलांनी उपस्थित केलेला आहे। भाजप शहराध्यक्षांना त्यांनी हा प्रश्न केलाय। पक्षानं या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे आणि करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई अरे पार्टी ऐका ना तुम्ही, मी सांगतोय ना, थांबा ना, मी बोलतोय ना, मी तुम्हाला सांगतोय 4 दिवसापूर्वीच्या बैठकीत जो निर्णय झाला असेल त्या निर्णयावर का नाही झाला असं म्हणाला ते आपल्याला आपल्या टीम सोबत बसून करावं लागेल का फॉर्म भरायच्या वेळेस गोंधळ घालून आपल्याला हे वाईट दाखवावं लागेल जगाला? हे योग्य नाही की नाही? वाईट केलं त्याचं काय करायचं? त्याचं आपल्याला वाईट केलं नसतं तर आम्ही आनंदीच होतो। मी विनंती करेन, आपण हे सगळं टीम सोबत घरामध्ये बसून बोलायच्या गोष्टी। दादा मी विनंती करते आपल्याला, आमच्या महिलांना न्याय द्या, बस आम्हाला काय म्हणायचं? घरामध्ये बसलेल्या महिलाचं सर्वे मध्ये नाव येतं आणि आम्ही सगळीकडे काम करतो। आम्ही प्रत्येक मोर्चा आघाडीमध्ये काम करतो, आमचं टीम मध्ये नाव येत नाही। सर्वे मध्ये ज्या महिला घरामध्ये बसून आहे त्यांचं टीम आणि सर्वे मध्ये नाव येतं। हा आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची वरिष्ठ नेत्यांकडून मागणी आहे, कारण स्थानिकचे नेते आम्हाला न्याय देणार नाही। अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्षांपासून पक्षामध्ये मेहनत घेतली, मात्र त्या मेहनतीला फळ आलेलं नाही, पक्षानं उमेदवारी दिली नाही। तुम्हाला अपेक्षित होतं, तुम्हाला कोणी शब्द दिला होता का या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी देऊ म्हणून? मी प्राप्ती संदीप चव्हाण, प्रभाग क्रमांक 3, सर्वसाधारण महिलामधून फॉर्म भरलेला होता। मागील 7 ते 8 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी होते आणि सर्वसाधारण महिलामधून मी एकटीनेच तिथे फॉर्म भरलेला होता, बाकी कुणी दुसरे नव्हते। पण ऐन वेळेला शेवटपर्यंत माझं नाव होतं। ऐन वेळेला मला सांगण्यात आलं की तुमच्या जागेवर दुसरी महिला दिलेली आहे आणि ती पण कार्यकर्त्याची बायको आहे। अक्षरशः बोलायला काही म्हणजे ठेवलंच नाही यांनी। म्हणजे आम्ही काम करतो, सगळं करतो, आंदोलन करतो, आंदोलन करण्यासाठी आम्ही आहे, मोर्चे काढण्यासाठी आम्ही आहे। जर कोणते गुन्हे असेल तर ते आमच्यावर आहे आणि तुम्ही ऐन वेळेला आमच्या उमेदवारी काढून तुम्ही ज्या महिला घरामध्ये थांबता त्यांना स्वतःच्या घराच्या बाहेरचं जग माहीत नाही अशा महिलांना तुम्ही उमेदवारी देता। मग आमचा तुम्ही फायदा करून घेताय, फक्त पक्षासाठी फायदा करून देता आणि आमची नाराजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर नाही आहे तर स्थानिकच्या नेत्यांवर आहे। 18 वर्ष झाले, 18 वर्ष ना तुम्ही शहराध्यक्षपद देत, 5 वेळा मला डावललं, 5 ते 6 वेळा डावललं। मागच्या वेळेस बी फॉर्म पळवला गेला, मागच्या वेळेस दिली नाही, आता दिली नाही। किती वर्ष वाट बघायची आम्ही? किती वर्ष? हा उद्रेक आहे, हे एक दिवसाचं नाही, हे साठलेलं सगळं निघतंय। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील। आमचे नेते माननीय अतुल साहेब, कराड साहेबही त्यांना आता भेटणार आहेत, केनेकर साहेब, त्या ऐकतील। पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे, पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल। पक्ष कुठलेही शिस्तभंग हा खपून घेणार नाही।